थांब, एकदा विचार कर. प्रत्येकाला हा संदेश मिळत नाही. तू खास आहेस म्हणून तुला मिळाला आहे. तुला इथे कोणीतरी आणला आहे. 10 सेकंद ऐक आणि मगच निर्णय घे. तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं बदलायच्या आधी असे संकेत तुला मिळत असतात. म्हणून हा शेवट नाही, तर इथूनच सुरुवात आहे. आज तू जे अनुभवत आहेस त्यामागे एक कारण आहे. होय माझ्या लेकरा, ही एक गोष्ट समजली तर सगळं बदलून जाणार आहे. हा आवाज फक्त त्या लोकांसाठी आहे जे हार मानणार नाहीत. तू शोधत होतास आणि आज त्याचं उत्तर तुला मिळत आहे. वेळ निघून जाण्याआधी स्वामींचा इशारा समजून घे. तू एकटा नाहीस. होय, बघ, आजचा निर्णय तुझं भविष्य ठरवणार आहे. शेवटपर्यंत तू ऐक, कारण शेवटचं वाक्य तुझ्यासाठी खास आहे. कधी असं वाटतं की सगळं असूनही काहीतरी कशाची तरी कमी आहे. लोकांमध्ये राहून सुद्धा खूप मन कुठेतरी एकटं पडलेलं असतं. तू खूप प्रयत्न केलेस, कदाचित कोणालाही न सांगता, रात्री जागून, स्वतःशी लढून, पण तरीही तुला परिणाम दिसला नाही. आणि मग मनात एकच विचार येतो, आता बस, खूप झालं. पण इथेच सगळे चुकतात. स्वामी सांगतात, बाळा, जेव्हा हार मानण्याच्या जवळ तू असतोस तेव्हाच यश तुझ्या जवळ येत असतं. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते विनाकारण नाही. प्रत्येक दुःख, प्रत्येक अपयश तुला काहीतरी शिकवण्यासाठीच आहे. तू कधी लक्ष दिलेस का की सर्वात अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ होते? आज हा व्हिडिओ पाहत आहेस हा योगायोग नाही. कदाचित हीच ती वेळ आहे जेव्हा तुला थांबायचं नाही तर पुढे जायचं आहे. जर सहमत असशील तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि व्हिडिओला लाईक कर. माझ्या लेकरा, एक छोटंसं काम, डोळे बंद कर आणि मनात जे हवं आहे ते स्पष्ट पहा. आणि स्वतःला एकच वाक्य बोल, मी हार मानणार नाही. कारण जगातली सगळी मोठी यश शेवटचा प्रयत्न करणाऱ्यांनाच मिळत असते. आणि लक्षात ठेव, स्वामी नेहमी तुझ्या सोबत आहेत, फक्त तुला विश्वास ठेवायचा आहे. हा व्हिडिओ जर तू इथपर्यंत पाहिला असशील तर समज, तू हार मानणाऱ्यांपैकी नाहीस. तुझ्यासाठी काहीतरी चांगले येत असेल. विश्वास असेल तर कमेंटमध्ये विश्वास आहे असे लिही आणि स्वतःला प्रॉमिस कर की तू थांबणार नाहीस. होय माझ्या लेकरा, बघ, शेवटचा प्रयत्न कर. कदाचित हाच तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. स्वामींचा हा संदेश तू ऐकलास तर तुझं नशीब बदलून जाणार आहे. होय बाळा, दुर्लक्ष करू नकोस. योग्य वेळी योग्य संकेत तुला मिळतो. तसंच आज तुला हा संदेश दिसत आहे. आयुष्य बदलायचं असेल तर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर कदाचित आज तुला मिळून जाणार आहे. कारण देव तुझ्याशी बोलत आहे. फक्त ऐकण्याची गरज आहे. कारण आजचा दिवस साधा नाही, काहीतरी खास घडणार आहे. तुझं दुःख संपण्याची सुरुवात आजपासून होत आहे. ही एक गोष्ट तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. स्वामींचा हा इशारा तू दुर्लक्ष करू नकोस. तुझं नशीब एक तुझ्या निर्णयावर अवलंबून आहे. कधी-कधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा पूर्णपणे तू थकून जातोस आणि काहीच होत नाही. अशा वेळी काय होतं तर चमत्कार. कारण चमत्कार कधीही घडू शकतो. चमत्कार नेहमी शेवटच्या प्रयत्नानंतरही घडू शकतो. म्हणून तू विश्वास ठेव, संयम ठेव आणि सातत्य ठेव. बघ, जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग नक्की सापडतो. म्हणून स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेव. तू खूप आजपर्यंत सहन केला आहेस. तुझं चांगलं काहीतरी आता जवळ येत आहे. कारण अंधार जास्त वेळ टिकत नाही, प्रकाश येतच असतो. हा व्हिडिओ पाहताना मनात एक सकारात्मक विचार ठेव. मी सक्षम आहे, माझं नशीब बदलू शकतं. आणि आजपासून नकारात्मक विचार सोडून दे. कारण जसं तू विचार करतोस तसंच आयुष्य घडत आहे. शेवटी फक्त एकच सांगणं बाळा, हा व्हिडिओ जर तुला योग्य वेळी मिळाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. जास्तीत जास्त जणांना तू शेअर कर. जर तुला स्वामींचे असेच प्रेरणादायी संदेश ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब कर
व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये जय स्वामी असे तू टाईप कर. कारण इथून पुढे तुझं आयुष्य आता कायमचं बदलून जाणार आहे. कारण साक्षात भगवंतानीच तुझ्या आयुष्यात एंट्री केलेली आहे. जर तुला तुझं आयुष्य बदलून घ्यायचं असेल तर माझा देव माझे स्वामी असे तू टाईप कर आणि बघ बाळा, स्वामींचा चमत्कार कायमच तुझ्या पाठीशी होत आहे. माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की सगळे तुझे दुश्मन आहेत, पण नाही बाळा. तुझं मनच तुझं सर्वात मोठा शत्रू आहे. तुझी कमजोरीच आता तुला साथ देणार आहे आणि तुझं नशीब कायम तुझ्या सोबत असणार आहे. फक्त तू विश्वास ठेव. जेव्हा नशीब साथ सोडतं तेव्हा भगवंत आपल्या पाठीशी असतो. म्हणून बाळा, विजेता तोच असतो जो शेवटच्या क्षणीही हार मानत नाही. तू पुन्हा उठून उभा राहा. तुझ्या दिशेने मी पाऊल टाकत आहे. माझ्या लेकरा, बघ, तुला असं वाटतं की नशिबाने पाठ फिरवली, पण नाही. नशीब तुझ्या सोबत आहे बाळा. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव. होय माझ्या लेकरा, काळजी करू नकोस, चिंता करू नकोस. आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे चालणार आहे. कारण देवाने आता तुझे भविष्य लिहिण्याचे ठरवले आहे. माझ्या लेकरा, जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत हे जग सुंदर दिसत असते. आणि या सुंदर जगाचा अनुभव घेण्यासाठी स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. लोकांकडून अपेक्षा करणं सोडून दे. कधी कधी आयुष्यात अशीही वेळ येते की आपल्याला रडणाऱ्या मनाला स्वतःलाच शांत करावं लागतं. लोकांसाठी तोपर्यंत तू चांगला आहेस जोपर्यंत तू त्याच्या उपयोगी पडत आहेस, त्याच्या अपेक्षा पूर्ण करत आहेस. तुझी नियत कितीही चांगली असली बाळा, तरी लोक फक्त देखाव्यावरून तुझी पारख करतात. आणि तुझा दिखावा कितीही चांगला असला तरी देव तुला तुझी नियत बघूनच पारख करतो. होय माझ्या लेकरा, बघ, समोरच्या व्यक्तीला आपलं नातं आणि सोबत नको म्हणून दूर निघून गेलेली असते. एकटं राहण्यामध्ये आणि एकटं पडण्यामध्ये खूप फरक आहे बाळा. तू एकटा आहेस तर तू स्वतःला दोष देऊ नकोस. साक्षात देवाने तुला निवडला आहे, तर यामागे एक गुपित आहे. आणि तेच गुपित आता तुला पुढच्या काही सेकंदात समजणार आहे. जर तू इथपर्यंत आला असशील तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. माझ्या लेकरा, लोकांचा विचार करणे सोड. लोक काय म्हणतात हे सुद्धा तू जास्त विचार करू नकोस. समोरची व्यक्ती तुझ्याबद्दल काय विचार करते याचा जर तू विचार करत राहिलास तर सुख कमी आणि दुःखच जास्त तुझ्या वाट्याला येणार आहे. लालच, चुका, क्रोध, अपमान दुसऱ्यांनी केला तर मनाला त्रास होतो, पण तेच आपण वागलो तर मनाला त्याची जाणीव सुद्धा होत नाही. म्हणून बाळा, तू कधीही कोणालाही धोका देऊ नकोस. कारण नशिबाचा फेरा जेव्हा फिरून तुझ्याकडे येईल तेव्हा पश्चाताप करण्यापेक्षा दुसरे काहीही तुझ्या हातात राहणार नाही. म्हणून माझ्या लेकरा, कर्म फिरून येत असतं आणि त्यावरती विश्वास ठेव. तू खरं बोलतोयस मला माहीत आहे, पण बाळा, समोरची व्यक्ती धोका देणारी आहे, म्हणून तू सावध राहा. तू तुझ्या आयुष्यात एकटा आहेस तर असा नाही की तू कोणालाही आवडत नाहीस. याचा अर्थ असा की तू दुनियाला काय लायकीची आहे हे ओळखलेलं आहेस. म्हणून लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई की छोट्या लोकांचा हात पकडण्याऐवजी ते मोठ्या लोकांचे पाय पकडणं पसंत करतात. अरे, पकडायचंच आहे तर भगवंताचे पाय पकडा. कारण भगवंत कधीच तुम्हाला निराश करणार नाही. होय माझ्या लेकरा, जर तुझा भगवंतावर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, बघ, खूप काही आता तुझ्या मनासारखं होणार आहे. अशा चुकांमुळे मनाला खूप त्रास होतो, ज्यांची माफी मागण्यासाठीचा वेळ सुद्धा निघून जातो. तो अमूल्य वेळ तू वाया घालवू नकोस. कोणाच्याही इतकं जवळ जाऊ नकोस की त्याला तुझं दूर राहणं आवडू लागेल. होय माझ्या लेकरा, स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कोणीच तुला इज्जत देणार नाही. त्यामुळे स्वतःला इतकं यशस्वी बनव
की कोणत्याही व्यक्तीने स्वार्थ असल्याशिवाय तुला इज्जत द्यावी आणि ती इज्जत मिळवायची असेल तर तुला स्वतःला तसं राहावं लागेल. होय माझ्या लेकरा, बघ, विश्वास ठेव. सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे. कारण तुझा देव तुला काहीतरी सांगत आहे. आता तुझं नशीब तुला साथ देणार आहे. कारण तू स्वतःच्या हिमतीवर तू काहीतरी बनण्याचा प्रयत्न केला आहेस. म्हणून लोकांवरती विश्वास ठेवू नकोस. बाळा, कितीही काही झालं तरी तू प्रामाणिक राहा. तुझं प्रामाणिक राहणंच तुला कायम पुढे घेऊन जाणार आहे. बऱ्याच वेळा आपण ज्यांना आपले समजतो तेच दगा देतात आणि जे गोड बोलतात तेच पाठीत खंजीर खुपसत असतात. समोरच्या व्यक्तीच्या सुखासाठी दूर आलेल्या असतात. म्हणून तू कधीही असं वाईट वागू नकोस की तुला त्रास होईल आणि तुझ्या कर्माचा फेरा तुझ्याकडे येईल. कारण वेळ असं तराजू आहे जे वाईट काळात आपल्या लोकांचं वजन दाखवतं. होय माझ्या लेकरा, आयुष्यामध्ये समोरच्या व्यक्तीने तुझ्याबरोबर बोलावं म्हणून तू काळजी करू नकोस. आजकाल प्रत्येक माणूस म्हणतो वेळ मिळत नाही. हे समजत नाही की बिझी वेळ झाला आहे की माणूस. माझ्या लेकरा, तुझीही चांगली वेळ आता येणार आहे. म्हणून तू घाबरू नकोस. तुझी चूक तू स्वतः मान्य कर आणि भगवंतावरती विश्वास ठेव. तुझी चांगली वेळ आल्याशिवाय राहणार नाही. बाळा, बघ, काही नाती ही वेळेच्या भरोशावरच सोडून द्यावी लागतात. माणूस स्वतःच्या नजरेत बरोबर असला पाहिजे. काही लोक खाण्याचे इतके शौकीन की दुसऱ्यांचा आनंद पण खाऊन टाकतात. म्हणून माझ्या लेकरा, तू कोणाचाही असा हे बनू नकोस जेणे की तुला त्रास होईल. आजूबाजूचे लोक बदलले तर काही फरक पडत नाही. पण वाईट जेव्हा वाटतं जेव्हा आपले जवळचे असणारे लोक बदलतात. म्हणून तू कोणावरही विश्वास ठेवू नको बाळा. कोणीच कोणाचं नाही. अशी नाती काय कामाची जी दुसऱ्या लोकांनी कान भरल्यामुळे तुटली जाते. तू एकटा आहेस, खूप सुखी आहेस बाळा. हार मानू नकोस, दुःखी राहू नकोस. कारण एकट्या असणाऱ्या व्यक्ती नेहमी चुकीच्या किंवा चुकलेले नसतात. त्यांना फक्त समजून घेणारं कोणी नसतं. होय माझ्या लेकरा, आयुष्यामध्ये माणूस प्रत्येक गोष्ट विसरतो, पण त्याला त्रास देणाऱ्या माणसाला कधीच तो विसरत नाही. म्हणून एखाद्या व्यक्तीची तू जेवढी जास्त काळजी करशील, बऱ्याच वेळा सगळ्यात जास्त दुःख तीच व्यक्ती देत असते. म्हणून तू दुसऱ्याची काळजी करणं सोडून दे बाळा. तुझ्या नशिबातली गोष्ट तुझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. तुला जे पाहिजे ते तुला मिळणार आहे. माझ्या लेकरा, गरजेला कधीच अंत नसतो. तुझी एक गरज पूर्ण झाली की लगेच दुसरी गरज तुझ्यासमोर उभी असणार आहे. म्हणून तू तुझं आयुष्य जगणं सोडून देऊ नकोस. माझ्या लेकरा, प्रत्येकाच्या आयुष्यात मूर्ख लोक येतात. मूर्ख लोकांबरोबर वादविवाद करणारा माणूस बुद्धिमान होऊ शकत नाही. म्हणून तू नेहमी आनंदी राहा. आयुष्यात जे होऊन गेलं आहे ते चांगलं होतं. जे होणार आहे ते जास्त चांगलं आहे आणि जे पुढे जाऊन मिळणार आहे ते सर्वोत्तम आहे असं तू समज आणि भगवंतावरती विश्वास ठेव. भगवंतावर विश्वास असेल तर मी स्ट्रॉंग आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, लोकांकडे दुर्लक्ष कर. लोकांचे बोलण्याकडे सुद्धा दुर्लक्ष कर. कारण काही लोकांचे बोलणे हे काट्यापेक्षाही जास्त टोचत असते. म्हणून तू कधीच टाइमपास करण्यासाठी नातं बनवू नकोस. नातं टिकवण्यासाठी तू वेळ दे आणि कायम ते नातं शेवटपर्यंत जप. बाळा, बघ, पोपट मिरची खाऊन पण गोड बोलतो, पण माणूस महागाची साखर खाऊन सुद्धा कडूच बोलतो. म्हणून लोकांच्या वाईट बोलण्याचा, कडू बोलण्याचा किंवा टोमण्याचा, हिनवण्याचा अजिबातच तू वाईट वाटून घेऊ नकोस. आयुष्यात अशा लोकांच्या पुढे जायचं आहे ज्यांनी कधीच अडचणीच्या वेळी साथ दिली नाही. त्यांना बोलून नाही तर कृती करून शांत करायचं आहे. म्हणून स्वतःला असं बनव की तू जिथे असशील तिथे सगळे तुला प्रेम करतील. जिथून तू निघून जाशील तिथे सगळे तुझी आठवण काढतील आणि जिथे तू पोहोचणार आहेस तिथे सगळे तुझी वाट पाहतील. होय माझ्या लेकरा, एक गोष्ट ही खरी आहे. छोटे लोक मोठ्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडतात,
पण मोठे लोक अडचणीच्या वेळी त्यांची नियत दाखवून देतात. म्हणून मोठ्यांच्या नादी तू लागू नकोस. ज्यांना प्रयत्नच करायचे नसतात त्यांना छोट्या छोट्या अडचणी सुद्धा मोठ्या वाटायला लागतात. आणि तू प्रयत्नच करत नसशील तर माझी साथ सुद्धा तुला मिळणार नाही बाळा. म्हणून तू प्रयत्न कर. प्रयत्नाच्या दिशेने तू एक पाऊल टाक. होय माझ्या लेकरा, बघ तुला सर्व काही आता प्राप्त होणार आहे. जे दूर गेला आहे ते सुद्धा तुझ्याजवळ येणार आहे. जे तुझं आहे ते तुला मिळणार आहे आणि जे तुझं नाही ते तुझ्यापासून कायमचं दूर निघून जाणार आहे. जो व्यक्ती तुझ्या शब्दाला मान देत नाही त्याच्या समोर मौन राहणंच चांगलं आहे. आणि हेच महत्वाचं आहे बाळा. कारण समोरच्या व्यक्तीला आपली किंमत नसेल तर त्याच्या समोर बोलून तुझं मन मोकळं करून काहीच उपयोग नाही. समोरची व्यक्ती आपल्याला गृहीत धरायला लागते आणि आपल्याला क्षुल्लक समजते. म्हणून बाळा बघ, स्वतःशी तू प्रामाणिक राहा. बाळा, बरेचदा असं होतं की लोक वरून जशी दिसतात तशी मनातून नसतात. 2 हाताने तुम्ही 50 लोकांना मारू शकत नाही, पण 2 हात जोडले तर तुम्ही करोडो लोकांची मनं जिंकू शकता. म्हणून नम्र राहा. डोळ्यात गेलेला कचरा आणि पायामध्ये टोचलेल्या काट्यापेक्षाही भयानक. कोणाच्याही मनामध्ये आपल्याविषयी असलेले कपट हे खूप घातक असते. कधी कधी अशी वेळ येते की आपल्या रडणाऱ्या मनाला स्वतःला शांत करावं लागतं. म्हणून माझ्या लेकरा, एक वेळ तू स्वतःला त्रास देऊ नकोस. तू शांत राहा. आता तुझी चांगली वेळ आली आहे. ज्यांनी तुला सोडलं आहे त्यांना जाऊ दे. तुझ्या देवाने तुला कधीच सोडलेलं नाही. तुझ्या देवाचा हात कायम तुझ्या पाठीशी आहे. जर तुला वाटत असेल की हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे तर हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर आणि कमेंट बॉक्समध्ये मी देवाचा, देव माझा असे तू टाईप कर. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर आणि बघ तुझे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात की नाही. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.